स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम सुनावणी। राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय जबाब देणार याकडे नजरा। निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुनावणीत होणार निश्चित। भाजपमधील इन्कमिंगवरून शिंदेंची शिवसेना नाराज। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही, हे चालणार नाही। शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या मंत्र्यांना सुनावलं। महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेणार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। घटक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात नको असा निर्णय झाल्याची माहिती। भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच राहणार। राज्यभरात 4,500 शिवसैनिक आमच्या संपर्कात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजेंद्र मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचं नाव। पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा। अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंचा थिटेंच्या अर्जावर घेतला होता आक्षेप। निर्णयाविरोधात थिटे कोर्टात जाणार। बिबट्याच्या हल्ल्यानं राज्य आपत्ती घोषित करण्याचा निर्णय घेण्यात येणार। प्रस्ताव मांडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर बिबट्यांचा वावर असलेल्या जिल्ह्यात शाळांची वेळही बदलणार। आणि सांगलीतल्या बोरगावमध्ये पार पडलेल्या सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांचा मुंबईत सन्मान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सत्कार। चंद्रहार पाटलांचं शिंदेंकडून कौतुक। सातारामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। मलकापूर नगर परिषदेत भाजपचं कमळ फुललंय। अर्ज छाननीत विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं भाजपच्या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आणि यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला। भुसावळमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवार प्रीती पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली। तर सावदा, भुसावळ आणि जामनेर इथंही भाजपच्या 3 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। रायगडमध्ये सुनील तटकरे यांना भरत गोगावलेंनी पुन्हा एकदा धक्का दिला। मसळा नगरपंचायतीतील माजी नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह 9 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला। तटकरेंच्या प्रत्येक उत्तराला तोडीस तोड नाही तर त्याहून पुढे जाऊन उत्तर दिलं जाणार असा इशारा यावेळी गोगावलेंनी दिला। कागल नगर परिषदेच्या निवडणुकीत मुश्रीफ गट आणि समरजित घाटगे गट एकत्र आलाय। मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंनी एकत्र पत्रकार परिषद घेत मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर समरजित घाटगे गटाला उपनगराध्यक्षपद देण्याचं घोषित केलं। नगर परिषद निवडणुकीत भाजपनं खातं उघडलंय। दोंडाईच्या नगर परिषदेमध्ये भाजपचे उमेदवार नयन कुंवर रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। विरोधी उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला तर 26 पैकी 7 नगरसेवकांचीही बिनविरोध निवड झाली आहे। शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अद्वै हिरे यांनी भाजपात प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। अद्वै हिरे दादा भुसेन विरोधात निवडणूक लढले होते। अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशावरनं मंत्री दादा भुसेंनी नाराजी व्यक्त केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत कलह वाढलाय। दादा भुसेंनी सहकारी मंत्र्यांच्या मदतीने नाराजीचा सूर आळवला। भाजपा प्रदेशाध्यक्षांनी मोठी खेळी खेळली। डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसे शिवसेनेला सुरुंग लावलाय। मनसे आणि शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र चव्हाणांनी नगरसेवक फोडले। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला। डोंबिवलीमधील भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायची आणि भाजपनं नाही हे चालणार नाही अशा शब्दात एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं।
मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, एकनाथ शिंदे बैठकीत होते असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिलं। दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, यावरही सामंतांनी प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री फडणवीस राज्याचे प्रमुख असून त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल सामंतांनी उपस्थित केला। महायुतीमधील नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले, याला म्हणतात चोर मचाय शोर। आज कोणीतरी परत गावी जाणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोलाला गावला। रायगडमध्ये सुनील तटकरेंना भरत गोगावले पुन्हा धक्का देणार आहेत। रायगडमधील 1 नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत। तटकरेंच्या प्रत्येक उत्तराला तोडीस तोड नाही तर त्याहून पुढे जाऊन उत्तर दिलं जाणार असा इशारा गोगावलेंनी दिला। नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कन्नडमध्ये शिवसेनेला मोठा झटका बसला आहे। शिवसेना जिल्हाध्यक्ष राहिलेले आणि आता जिल्हा संघटक असलेले भरतसिंग राजपूत यांनी शिवसेनेची साथ सोडली आहे। आमदार संजना जाधव यांच्या एकाकी कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांनी शिवसेना सचिवांना दिलं। भरतसिंग राजपूत भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे। महाडा नगरपालिकेत तिरंगी लढत रंगणार आहे। भाजप आणि राष्ट्रवादी युतीतून सुदेश कळमकर, शिंदेंच्या शिवसेनेकडून सुनील कविस्कर तर महाविकास आघाडीकडून चेतन पोटफोडे निवडणूक लढवणार आहेत। नोंदणीकृत पक्षांच्या पर्यायी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते, मात्र निवडणूक आयोगाने आदेश रद्द करत नवा आदेश काढला। त्यामुळे नोंदणीकृत पक्षाच्या पर्यायी अर्ज भरलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद होणार आहेत आणि त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली आहे। बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून 24 तास उलटून गेले तरी अद्याप उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। ऐन निवडणुकीच्या काळात बीड शहरातील भाजपचं राष्ट्रवादीच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीच्या कार्यालयाला कुलूप असल्याचं पाहायला मिळतं। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानाबाहेर काही अंतरावर बारामती फुटपाथवर उतारा आढळून आला। बारामती भिगवण रस्त्यावर फुटपाथवर अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मनसेचा चेहरा असलेल्या संगीता चेंदवणकर यांना महाविकास आघाडी करून तिकीट निश्चित झालं होतं, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूर अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक मनसे लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्यामुळे चेंदवणकर या निवडणुकीत अपक्ष लढणार आहेत। बदलापूर नगर परिषदेत उमेदवारी अर्ज दाखल करताना गिरीश राणे या उमेदवाराने 3000ची अनामत रक्कम चिल्लरच्या स्वरूपात आणली होती। गिरीश राणे हे कामगार असून शिवसेना उद्धव ठाकरे गटातून त्यांना प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी मिळालेली आहे। जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे। नगरपालिका परिसरात तुंबळ गर्दी, सतत वाढणारी लोकसंख्या आणि उमेदवारांच्या गर्दीमुळे प्रशासनानेही अतिरिक्त तयारी करत पोलीस बंदोबस्त वाढवला। नागपूरमधील बुटीबोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली। काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह सुमित मेडेंना नगराध्यक्षपदासाठी समर्थन दिल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केला। बेळगाव दाभाडे नगर परिषदेत भाजपचे 3 तर राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक बिनविरोध निवडून आला। विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं 4 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली। भाजपात सुरू असलेल्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेचे रवींद्र चव्हाणांवर व्यंगचित्र काढून व्हायरल करण्यात आले। व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाजपाला डिवचण्यात आलं। परंडा नगर परिषदेत राजकीय वादातून 2 गटात दगडफेक झाली। तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचा गट आमने सामने आला। तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचे कार्यकर्ते आपापसात भिडले आणि निवडणूक अर्जावर आक्षेप घेतल्यानं गोंधळ झाल्याची माहिती आहे। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी मुठे समितीने आपला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला। या अहवालावर चर्चा झाल्यानंतर अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे। पुणे मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे। राजेंद्र मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव असल्याची क्लीन चिट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचं अहवालात नाव असून गैरव्यवहार रोखण्यासाठी अहवालातून शिफारस करण्यात आली। मुंडवा जमीन प्रकरणाच्या चौकशी समितीत 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत। मग चौकशीचा छडा कसा लागणार असा सवाल अंजली दमाने यांनी उपस्थित केला। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी दमाने यांनी केली। मुंडवा जमीन प्रकरणी अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी जी आहे ती अंजली दमाने यांनी केली। मी प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊन लढते, मी सगळ्या गोष्टींचा कीस पाडणार असा इशारा अंजली दमाने यांनी दिला।
थंडीमध्ये शेकोटी पेटू नका असे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेत. पुणे शहरात उघड्यावर शेकोटी नको असे आदेश देण्यात आलेले असून पुण्यात थंडी वाढलेली असताना महापालिकेने हा अजब निर्णय घेतला. भिवंडी महानगरपालिकेच्या जुन्या मुख्यालयाच्या 6 मजली इमारतीचं काम मागील वर्षभरापासून रखडलं असं असतानाही इमारतीचं रंगकाम सुरू आहे. त्यामुळे कामगारांना जीव मुठीत घालून रंगकाम करावं लागतंय. या बाबीकडे महापालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करतं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा मुबलक पाऊस, त्यामुळे नदी नाले आणि धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. त्यामुळे यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र 1.5 पट वाढण्याचा अंदाज आहे. रब्बी हंगामाच्या आतापर्यंत 25% पेरण्या पूर्ण झाल्या. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथं सिकंदर शेख यांच्या दुकानात 4 पायांची कोंबडी आढळून आली आणि ही 4 पायांची कोंबडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. चंद्रपूर जिल्ह्याच्या डोंगर गावातील एका घरात अस्वल शिरल्यानं एकच खळबळ माजली. अस्वलाची चाहूल लागताच घरातील सर्व सदस्य तात्काळ घराबाहेर निघाले आणि या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अस्वलाला जेरबंद केलं. महाबळेश्वरमध्ये पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केलं. उमेदवारी अर्जाच्या छाननीबाबत माहिती न दिल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिलायबल ग्लोरी टॉवरमध्ये तिघांनी भरदिवसा दरोडा घातला. महिलेवर चाकूने हल्ला करून लहान मुलाला बांधून ठेवून चोरट्यांनी चोरी केली. चोरीच्या घटनेनंतर चोरटे पसार झाले. नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सिडको ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरी इथे घटना घडली. मित्राच्या घरी तरुणीने आत्महत्या केली असून तरुणीची हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणी माधव काळे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील येळी गावामध्ये ऊसाला अचानक आग लागली आणि आगीत ऊस जळून खाक झाला. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे.